नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NJ अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महिला व बाल विकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असं चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स पाहत आहोत। चालू घडामोडीचा आजचा आपलं लेक्चर क्रमांक दुसरा आहे। जर तुम्ही कालचं आपलं लेक्चर पाहिलं नसेल तर ते सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायचं आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण काय केलेत, जे काही महत्त्वाचे अहवाल आणि निर्देशांक आहेत याच्यावरील आधारित प्रश्न घेतलेले आहेत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण आर्थिक घडामोडीवरती प्रश्न घेतले होते। दोन्ही टॉपिक काय आहेत, चालू घडामोडीच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया पहिला प्रश्न। जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक 2024 संदर्भात योग्य विधाने ओळखा। आता इथं काय सांगितलंय, जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक जो आहे 2024 चा, यानुसार आपल्याला योग्य विधानं ओळखायला सांगितलेत। आता त्या दिवशी झालेला कंबाईनचा पेपर जर तुम्ही दिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यावरती कंबाईनला सुद्धा प्रश्न विचारला होता। ठीक आहे, या बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकावरती, म्हणून हा निर्देशांक आहे खूप महत्त्वाचा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया काय विधान विचारलेत बघा। UNDP आणि OPHI या संस्थांनी हा अहवाल जाहीर केला, विधान बरोबर आहे। दुसरं काय विचारलंय, इथिओपियामध्ये सर्वाधिक बहुआयामी गरीब लोक आहेत, हे विधान चुकीचं आहे। आणि भारतातील 234 दशलक्ष लोक बहुआयामी गरीब आहेत, हे विधान बरोबर आहे। मग आपलं उत्तर काय येईल, अ आणि क योग्य हे आपलं या ठिकाणी उत्तर राहील। ठीक आहे, मग आता तुम्हाला या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे विधान ब चुकीचं दिलंय, मग हे का चुकीचं दिलंय, तर इथं इथिओपियामध्ये नसून भारतामध्ये सर्वाधिक बहुआयामी गरीब लोक राहतात। म्हणजे सर्वाधिक गरीब लोकसंख्या किंवा बहुआयामी गरीब लोकसंख्या कोणत्या देशामध्ये आहे, तर ती आपल्या भारतामध्ये आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 2 काय विचारले बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे। इकॉनॉमिक फ्रीडम ऑफ द वर्ल्ड 2024 अहवालाबद्दल योग्य विधान ओळखा। तर कोणतं, इकॉनॉमिक फ्रीडम ऑफ द वर्ल्ड हा जो अहवाल आहे 2024 चा, या अहवालानुसार पुन्हा आपल्याला या ठिकाणी योग्य विधानं ओळखायला सांगितले आहेत। ठीक आहे, मग बघूया पहिलं विधान काय आहे। अहवालात भारत 84व्या स्थानी आहे, बरोबर आहे। दुसरं विधान काय आहे, हाँगकाँग अव्वल स्थानी आहे। आणि तिसरं विधान काय आहे, चीन 104व्या तर रशिया 119व्या स्थानी आहे। हेही विधान बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे। मग आपलं उत्तर काय येईल, वरीलपैकी सर्व बरोबर हे आपलं या ठिकाणी उत्तर असेल। मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय, इकॉनॉमिक फ्रीडम ऑफ द वर्ल्ड 2024 च्या अहवालानुसार भारताचा क्रमांक कितवा आहे हे तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचंय, कारण याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारला जाईल। मग भारताचा क्रमांक कितवा आहे याच्यामध्ये, तर भारताचा क्रमांक 84 आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर इकॉनॉमिक फ्रीडम ऑफ द वर्ल्ड या अहवालानुसार अव्वल स्थानी म्हणजे पहिला क्रमांक कोणाचा आहे, तर हाँगकाँगचा आहे, हे पण लक्षात ठेवा। त्याच्यानंतर आपला प्रतिस्पर्धी चीनचा पण लक्षात ठेवायचा आहे, रशियाचा पण लक्षात ठेवायचा। ठीक आहे, हे जास्त इम्पॉर्टंट नाही, भारताचा 84 100% लक्षात ठेवा आणि अव्वल स्थानी कोणता देश आहे हे पण लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 3, जागतिक भूक निर्देशांक 2024 संदर्भात योग्य विधान किंवा विधाने ओळखा। तर कोणता जागतिक भूक निर्देशांक, आपण तुम्हाला सांगितलं आजचा लेक्चरच आपलं कशावरती असणार आहे, महत्त्वाचे निर्देशांक आणि महत्त्वाचे अहवाल याच्यावरतीच आपलं लेक्चर असणार आहे। आणि याच्यावरती तुम्हाला चालू घडामोडीमध्ये अहवाल आणि निर्देशांकावरती कमीत कमी तुम्हाला 2 प्रश्न याच्यावरती विचारले जातात। आणि तुम्ही जर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचे हे दोन्ही प्रश्न काय होणार, 100% बरोबर येणार। ठीक आहे, काय विधान दिलंय बघा, भारत 127 देशामध्ये 105व्या स्थानी आहे। भारताचा समावेश अत्यंत चिंताजनक श्रेणीत आहे। दक्षिण सुदान व बुरुंडी शेवटच्या स्थानी आहेत। आता याच्यापैकी कोणतं विधान चुकीचं आहे, तर ब विधान चुकीचं आहे, म्हणजे अ बरोबर आहे आणि क बरोबर आहे। मग आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3 अ व क बरोबर हे आपलं या ठिकाणी उत्तर असेल। मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय की जागतिक भूक निर्देशांक 2024 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे किंवा भारत कितव्या स्थानी आहे। भारत कितव्या स्थानी आहे, 105व्या स्थानी आहे। किती देशामध्ये, 127 देशामध्ये। म्हणजे या अहवालामध्ये किती देशांचा समावेश केला आहे, 127 देशांचा। त्याच्यापैकी भारत किती आहे, 105व्या स्थानी आहे। आता हे दुसरं विधान आपलं चुकीचं होतं, का चुकीचं होतं बघा, भारताचा समावेश
अत्यंत चिंताजनक श्रेणीत केला आहे, तर भारताचा समावेश अत्यंत चिंताजनक श्रेणीत नसून भारताचा समावेश गंभीर श्रेणीमध्ये आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. कोणत्या श्रेणीमध्ये आहे भारताचा समावेश? गंभीर श्रेणीमध्ये. बघा किती थोडं चुकवू शकतात बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर या अहवालामध्ये शेवटच्या स्थानी कोण आहेत बघा, तर दक्षिण सुदान आणि बुरुंडी हे जे दोन देश आहेत हे काय आहेत? शेवटच्या स्थानी आहेत. ठीक आहे, तिन्ही वाक्य महत्वाचे, तिन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर बघा आता 2024ला भारत कितव्या स्थानी आहे? 105व्या स्थानी आहे. पण त्याच्या अगोदरचं लक्षात ठेवा, जर तुम्हाला प्रश्न विचारला बाबा की 2023ला भारत कितव्या स्थानी होता, तर 2023ला 111व्या स्थानी होता आणि 2022 मध्ये काय होता? 107व्या स्थानी होता. दोन्ही पण लक्षात ठेवायचे. ठीक आहे, 22 पण लक्षात ठेवा, 23 पण ठेवा आणि आता 2024चा पण क्रम लक्षात ठेवा. कारण प्रश्न विचारताना कधी कधी करंट अफेअर्स 2 वर्षापूर्वीचा सुद्धा विचारू शकतात, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नाही तर परीक्षेला गेला तुम्ही म्हणता बाबा सरने तर सांगितलं होतं 105 आहे आणि इथं 111 कसं काय उत्तर आलं, तर कसं लक्षात ठेवायचं? वरती प्रश्नामध्ये विचारलं जातं तुम्हाला. बघा इथं जो प्रश्न दिला त्याच्यामध्ये साल दिलेला असते. बघा हा कोणता निर्देशांक आहे? 24चा आहे, 23चा आहे की 22चा आहे? लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि त्यानुसार आपलं उत्तर लिहायचं. 24चा असेल तर 105 उत्तर लिहा. जागतिक भूक निर्देशांक 23चा असेल तर 111 लिहा. 2022चा असेल तर 107 लिहा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. व्यवस्थापन विकास संस्थेने जाहीर केलेल्या जागतिक प्रतिभा क्रमवारी 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी? आता ही कोणती क्रमवारी आहे? जागतिक प्रतिभा क्रमवारी आहे. या जागतिक प्रतिभा क्रमवारीमध्ये भारत कितव्या स्थानी असं विचारलं आपल्याला, तर भारत याच्यामध्ये कितव्या स्थानी आहे? भारत 58व्या स्थानी आहे. त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न लक्षात ठेवायचा तुम्हाला, जागतिक प्रतिभा क्रमवारी 2024 कोणी जाहीर केली? तर कोणती? व्यवस्थापन विकास संस्थेने. कोणी जाहीर केली? व्यवस्थापन विकास संस्थेने. त्याच्यानंतर व्यवस्थापन विकास संस्थेने जाहीर केलेल्या जागतिक प्रतिभा क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावरती कोणता देश आहे हे पण लक्षात ठेवायचं. मग पहिलं स्थान कोणाचं आहे? स्वित्झर्लंडचं आहे. आणि हे बघा सलग 11व्या वर्षी स्वित्झर्लंड पहिल्या स्थानी आहे, म्हणून महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, जी गोष्ट महत्वाची आहे ना ती गोष्ट आपण या ठिकाणी 100% कव्हर करतो, म्हणजे करतोच. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो, या ठिकाणी आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार आहे, तर TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण तुमचा संपूर्ण सिलेबस पूर्णपणे कव्हर केलेला असणार आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल बघा, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जाईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आपल्या या टेस्ट सिरीजवरती आपण फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स प्रोव्हाइड करत आहोत. मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDSच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. आता परीक्षेला शेवट थोडे दिवस आहेत. जाता जाता जर तुम्ही आपली टेस्ट सिरीज सोडवली तर तुम्हाला 100% परीक्षेमध्ये याचा काय होईल? फायदा होईल. ठीक आहे, मग ह्या सगळ्याची प्राइस किती आहे मित्रांनो, तर 200 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर ऑफरनुसार तुम्ही जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल? 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30. या नंबरवरती काय करायचंय? 149 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचं आहे? स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट काय करायचा आहे? मला व्हॉट्सॲपला पाठवायचा आहे, व्हॉट्सॲपला मला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 2 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल? या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. 5 नंबर काय विचारलंय? नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? मग या इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो 49वा क्रमांक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. 6 नंबर इथंच आहे आपल्या स्क्रीनवरती.
फोर्ब्सने डिसेंबर 2024 मध्ये जाहीर केलेल्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत कोणत्या भारतीय महिलेचा समावेश आहे असं विचारलंय. ऑप्शन बघूया. निर्मला सीतारामन, रोशनी नादर मल्होत्रा, किरण मुजुमदार शॉ आणि वरीलपैकी सर्व. मग उत्तर काय याचं आपलं? वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांची यादी कोणी तयार केली तर ती फोर्ब्सने केलेली आहे. कधी केली? डिसेंबर 2024 मध्ये, म्हणजे आत्ता 1 महिना झाला. ठीक आहे. ह्या यादीमध्ये भारतातील किती महिलांचा समावेश आहे? 3 महिलांचा. मग कोण कोण आहेत पहा? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रोशनी नादर मल्होत्रा आणि किरण मुजुमदार शॉ यांचा काही या ठिकाणी समावेश आहे. पुढचा प्रश्न बघूया. 7 नंबर. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रकाशित केलेल्या ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स 2024 अहवालात भारत कितव्या स्थानी आहे? मग ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स 2024 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक 39वा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स कोणी तयार केला? तर हा कोणी तयार केलाय? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने तयार केलेला आहे. प्रश्न विचारू शकतात. आणि भारताचा क्रमांक कितवा याच्यामध्ये? 39वा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा एक सूचना थोडीशी. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. ठीक आहे. दोन्ही गोष्टी अगदी मोफत आहेत. पुढचा प्रश्न बघा. 8 नंबर. काय विचारलंय? जास्कलर थर्टेलेबेस 2024च्या अहवालानुसार कोणत्या देशात सर्वाधिक मोबाईल मालवेअर हल्ले झालेत? कोणत्या देशामध्ये सर्वाधिक मोबाईल मालवेअर हल्ले झालेत असं आपल्याला विचारलंय. आता मालवेअर म्हणजे काय? तर तो एक प्रकारचा व्हायरस असतो. ठीक आहे. मग हे कोणत्या देशामध्ये झाले आहेत? ऑप्शन बघूया. अमेरिका, चीन, जपान यापैकी नाही. तर आपलं उत्तर असेल यापैकी नाही. मग हे हल्ले कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त झाले आहेत? तर हे आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त झाले आहेत. ठीक आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. 9 नंबर. कोणत्या संस्थेने जॉब्स ॲट युअर डोअर स्टेप अ जॉब्स डायग्नोस्टिक्स फॉर यंग पीपल्स हा अहवाल तयार केला आहे? मग हा अहवाल कोणी तयार केलेला आहे? तर जागतिक बँकेने अहवाल तयार केलेला आहे. आणि या अहवालामध्ये भारतामधील किती राज्यांचा समावेश केलेला आहे? तर 6 राज्यांचा समावेश केलेला आहे. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. 6 राज्यासाठी हा अहवाल केलेला आहे. आणि तयार कोणी केलाय? जागतिक बँकेने. अहवालाचं नाव काय आहे? जॉब्स ॲट युअर डोअर स्टेप अ जॉब्स डायग्नोस्टिक्स फॉर यंग पीपल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. महत्त्वाचा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की हा प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची शक्यता 100% आहे. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स प्रश्न विचारला जातो. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? मग या ठिकाणी भारत कितव्या स्थानी आहे? तर भारत 10व्या स्थानी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या अहवालाचं वैशिष्ट्य बघा की यामध्ये पहिले 3 स्थानं रिकामे ठेवण्यात आलेले आहेत. हे सुद्धा परीक्षेला विचारलं होतं. पहिल्या 3 स्थानावरती कोणता देश आहे? ऑप्शन दिले ते समजा कुठलेही 3 देशाचे नाव घ्या. समजा अमेरिका असेल, चीन असेल, रशिया असेल. आणि चौथा पर्याय दिला होता पहिले 3 स्थानावर रिकामे आहेत. मग कोणते आहेत पहिले 3 स्थानं रिकामे ठेवण्यात आले आहेत? आणि चौथ्या क्रमांकावर कोण आहे? तर तो डेन्मार्क आहे. ठीक आहे. आता डेन्मार्क चौथ्या क्रमांकावर म्हणजे इनडायरेक्टली तो पहिल्याच क्रमांकावरती आहे. परंतु तुम्हाला इथं पहिला क्रमांक त्याचा लिहायचा नाही. डेन्मार्कचा क्रमांक तुम्हाला चौथाच लक्षात ठेवायचा आहे. पहिले 3 स्थानं काय केले त्यांनी? पूर्णपणे रिकामे ठेवलेले आहेत. आणि भारताचा क्रमांक कितवा आहे? 10वा आहे. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 11 नंबर. कोणत्या संस्थेने नोव्हेंबर 2024 मध्ये स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रेन 2024 अहवाल प्रकाशित केला? तर इथं बघा, इथं कोणता चिल्ड्रेन शब्द आहे? या चिल्ड्रेन शब्दावरून तुम्हाला कळायला पाहिजे होतं हा अहवाल कोणी केला असेल? संयुक्त राष्ट्र बालनिधीने. मग त्यालाच काय म्हटलं जातं? युनिसेफ म्हटलं जातं. ठीक आहे. युनिसेफने हा अहवाल तयार केलाय. त्याचं नाव काय आहे? स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन 2024 अहवाल. ठीक आहे. पुढचा 12 नंबर. पुढीलपैकी कोणी फॉर्च्यूनच्या पहिल्या व्यवसायातील 100 सर्वात शक्तिशाली व्यक्ती 2024 यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे? मग कोणी? एलॉन मस्क यांनी पटकावलं आहे. आणि एलॉन मस्कच्या कोणती कंपनी आहे बघा? टेस्लाचे CEO आणि अजून त्यांची कंपनी आहे बघा स्पेस एक्स.
यांनी काय केलं, या यादीमध्ये अव्वल स्थान पटकावलंय. आणि याच्यामध्ये भारतातील कोणाचा समावेश झाला आहे, तर रिलायन्स इंडस्ट्रीचे मुकेश अंबानी यांनी या यादीमध्ये कितव्या स्थानी आहेत, हे 12व्या स्थानी आहेत, हे पण लक्षात ठेवा. आणि ही सर्वात 100 शक्तिशाली व्यावसायिकांची किंवा बिझनेसमॅनची यादी कोणी जाहीर केली, तर फॉर्च्यूनने जाहीर केली. ठीक आहे, महिलांची फोर्ब्सने केली ती, ही फॉर्च्यूनने केली, फरक लक्षात ठेवा. 13 नंबर, मधुमेहावरील लॅन्सेट अहवालानुसार कोणत्या देशात मधुमेह असलेल्या प्रौढांची संख्या सर्वाधिक आहे. मग लक्षात ठेवा, मधुमेह असलेले सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या देशामध्ये आहे, तर भारतामध्ये आहे. आणि मग प्रौढ लोकसंख्या पण कोणत्या देशामध्ये आहे, तर ती भारतामध्येच आहे. आणि कोणता अहवाल आहे, लॅन्सेट अहवाल आहे. आणि प्रश्न विचारू शकतात की हा लॅन्सेट अहवाल कशाविषयी आहे, मग हा कशाविषयी आहे, तर हा मधुमेहाविषयी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 14 नंबर, ग्लोबल सिटी इंडेक्स 2024 नुसार कोणत्या शहराने सलग दुसऱ्या वर्षी जगातील टॉप सिटी ब्रँड म्हणून अव्वल स्थान पटकावले आहे. मग जगातील सर्वात टॉप सिटी ब्रँड कोणतं शहर आहे, तर हे लंडन शहर आहे. आणि हे कितव्या सलग दुसऱ्या वर्षी हे प्रथम क्रमांकावरती आहे, ते पण लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न 15 नंबर, एका नवीन अहवालानुसार हरितगृह वायूंचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्या शहरामध्ये कोणते शहर. आता कोणत्या शहरामध्ये काय होतं पहा, सर्वाधिक हरितगृह वायूंचं उत्सर्जन केलं जातं असं विचारलंय. मग कोणत्या शहरामध्ये केलं जातं, शांघाय. आणि जर असं विचारलंय की हरितगृह वायूंचे सर्वाधिक उत्सर्जन करणारा देश कोणता, तर याचं उत्तर येईल अमेरिका. ठीक आहे. 2 नंबर कोण आहे, चीन. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, देश विचारला तर अमेरिका लिहा, शहर विचारलं तर शांघाय लिहा. पुढचा प्रश्न 16 नंबर, जागतिक विद्यापीठ क्रमवारी एशिया 2025 म्हणजे आपल्या आशियासाठी जागतिक विद्यापीठ क्रमवारी केलेली आहे. आणि यामध्ये कोणती संस्था भारतीय संस्थांमध्ये अव्वल स्थानी आहे असं विचारलंय. मग भारतीय संस्थांमध्ये अव्वल स्थानी कोणती संस्था आहे, तर IIT दिल्ली ही याच्यामध्ये अव्वल स्थानी आलेली आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 17 नंबर, ऑक्टोबर 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या नवीनतम हेनली पासपोर्ट इंडेक्स संदर्भात योग्य विधान ओळखा. हेनली पासपोर्ट इंडेक्सवरती भरपूर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जात आहेत, म्हणून परीक्षेच्या दृष्टीने हा निर्देशांक महत्त्वाचा आहे. ठीक आहे. बघूया मग पहिलं विधान काय दिलंय, सिंगापूर अव्वल स्थानी आहे, बरोबर आहे. भारत 83व्या स्थानी आहे, बरोबर आहे. अफगाणिस्तान शेवटच्या स्थानी आहे, बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येईल या ठिकाणी, वरील पैकी सर्व बरोबर. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं की बाबा हेनली पासपोर्ट इंडेक्सनुसार भारत कितव्या स्थानी आहे, तर भारत कितव्या स्थानी आहे, 83व्या स्थानी आहे. तोंड पाठ ठेवा. त्याच्यानंतर पहिल्या क्रमांकावरती कोणता देश असतो, हा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. तर कोणता देश आहे, सिंगापूर आहे. आणि शेवटच्या स्थानावरती कोणता देश असतो, तर तो अफगाणिस्तान आहे, हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न बघूया 18 नंबर, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2023 साठी जारी केलेल्या AI तयारी निर्देशांकामध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे. आता सध्या तुम्हाला माहिती आहे जग आपलं कसं चाललंय, AI कडे जग चाललंय. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपल्या जीवनामध्ये होऊ लागलेला आहे. मग ह्या अहवालामध्ये कोणता देश अव्वल आहे, तर सिंगापूर देश अव्वल आहे. आणि हा अहवाल कोणी तयार केलाय बघा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तयार केलाय. म्हणजे किती महत्त्वाचा अहवाल आहे हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या, अहवाल कोणी तयार केलाय आणि अव्वल देश कोणता आहे. ठीक आहे. पुढचा 19 नंबर, जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेला जागतिक क्षयरोग अहवाल 2024 नुसार कोणत्या देशामध्ये सर्वाधिक क्षयरोग रुग्ण आहेत, कोणत्या देशामध्ये असतील, ऑफकोर्स आपल्या भारतामध्ये सर्वाधिक क्षयरोग रुग्ण आहेत. आणि हे कोणी सांगितलंय, जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलंय. म्हणजे काय, ही माहिती 100% काय असणार आहे, ऑथेंटिक माहिती आहे, खरी माहिती आहे. म्हणजे इथं प्रश्न 100% विचारला जाणार आहे. पुढचा प्रश्न 20 नंबर, कायद्याचे नियम निर्देशांक 2024 संदर्भात योग्य विधान ओळखा. आता काय सांगितलं आपल्याला, कायद्याचे नियम निर्देशांक 2024 संदर्भात योग्य विधान ओळखायला सांगितले. मग पहिलं विधान काय दिले बघा, निर्देशांकात भारत 79व्या क्रमांकावर आहे, बरोबर आहे. पुढे काय सांगितलंय, डेन्मार्क या निर्देशांकात अव्वल स्थानी आहे, हे विधान सुद्धा बरोबर आहे. व्हेनेझुला शेवटच्या स्थानी आहे, हे सुद्धा बरोबर आहे. मग उत्तर काय येईल आपलं,
वरीलपैकी सर्व बरोबर येईल. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. भारताचा क्रमांक लक्षात ठेवा, अव्वल स्थान लक्षात ठेवा आणि शेवटचं स्थान लक्षात ठेवा. पुढचा 21 नंबर, कोणत्या शहराला सिटी विथ द बेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम हा पुरस्कार देण्यात आलेला आहे? कोणत्या शहराला देण्यात आला हा पुरस्कार? तर भुवनेश्वरला देण्यात आला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 22 नंबर, जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024 संदर्भात योग्य विधानं ओळखायला सांगितले आहेत. आता कोणत्या अहवालासंदर्भात सांगितले बघा? निसर्ग संवर्धन निर्देशांक, जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांका संदर्भात आपल्याला विधानं दिलेत. बघूया पहिलं विधान. भारत 180 देशामध्ये 176व्या स्थानी आहे, बरोबर आहे. डेन्मार्क पहिल्या स्थानी आहे, चुकीचं आहे. किरिबाती शेवटच्या स्थानी आहे, बरोबर आहे. मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जागतिक, थोडंसं घशाचा प्रॉब्लेम आहे, समजून घ्या. ठीक आहे. जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024 संदर्भात लक्षात ठेवायचं की यानुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 176वा आहे. आणि किती देशामध्ये? 180 देशामध्ये. म्हणजे भारताच्या पाठीमागे किती देश आहेत? फक्त 4 देश आहेत. ठीक आहे. म्हणजे आपण शेवटून 4थ्या नंबरवर आहेत किंवा शेवटून 5व्या नंबरवरती आहेत. ठीक आहे. मग पहिल्या स्थानी कोणता देश आहे बघा? तर लक्झेंबर्ग हा पहिल्या स्थानी आहे. इथं आपल्याला काय दिलं होतं? डेन्मार्क दिलं होतं. ठीक आहे. मग लक्झेंबर्ग देश पहिल्या स्थानी आहे या अहवालामध्ये. आणि शेवट कोण आहे? किरिबाती हा देश काय आहे? शेवटच्या स्थानी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 23 नंबर, एअर क्वालिटी इंडेक्स नुसार कोणत्या शहराला जगातील सर्वात प्रदूषित शहर घोषित करण्यात आलं आहे? मग कोणतं शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आलंय? तर लाहोर शहर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 24 नंबर, प्रजा फाउंडेशनने केलेल्या अभ्यासानुसार नागरी प्रशासन निर्देशांकामध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे? मग कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे नागरी प्रशासनामध्ये? तर केरळ राज्यामध्ये. आणि हा अहवाल कोणी केला आहे? तर प्रजा फाउंडेशनने केलेला आहे. लक्षात ठेवा, हा सर्वे कोणी केला आहे? प्रजा फाउंडेशननी. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न 25 नंबर, मधुमेहावरील लॅन्सेट अहवालानुसार कोणत्या देशात मधुमेह असलेल्या प्रौढांची संख्या सर्वाधिक आहे? प्रश्न आपण घेतलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे? सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, धन्यवाद मित्रांनो.